माझं नाव सचिन मस्के, मी D8मध्ये राहतो. ठीक आहे. मी नॉर्मली ॲक्च्युली मी वॉक करत होतो त्या प्रिमाइसमध्ये आणि अचानक आहे ना मला जाणवलं का तिकडे कोणतरी एक पोरगा असा नॉर्मली तोंड त्याचं चिखलामध्ये असं पडलेलं होतं. तर मी जस्ट रिअलाईज केलं का हे काय आहे. आणि मुलांना पण वाटलं जे खेळत होते त्याच्याबरोबर फुटबॉल, त्यांना वाटलं तो मस्करी करतो. ठीक आहे. बाय द टाईम माझ्या समोरून वॉचमॅन धावत गेला तर मी त्याला हात लावायला गेलो तर एकाने सांगितलं की याला शॉक लागला आहे. ठीक आहे. तर मला ॲक्च्युली असं काही जाणवलं नाही. मी जोरात ओरडलो का मला प्लीज कोणीतरी काठी वगैरे द्या. ठीक आहे. जेणेकरून मी त्याला साईडला करेल. पण नॉर्मली सोसायटीमध्ये एवढे लोक नव्हते, सगळे ऑफिसमधून येत होते. मग मी त्याला पहिलं हाताने पायाने त्याला थोडं टच केलं तर मला जाणवलं नाही, शॉक नाही लागला. मग मी हाताने त्याच्या केसावर हात असं केलं ना तर मला रिअलाईज झालं का आता शॉक नाही आहे त्याला. म्हणून मी त्याला वरती ओढून काढलं आणि मग बाकीचे सगळे जे सोसायटीचे मेंबर्स आहेत ना ते सगळे आले. मग त्याला कुणीतरी CPR दिलं, कोणी त्याचा चेहरा वगैरे पुसला, असं झालं आणि त्याला खूप जास्त ते दुखापत झालेली आहे. मी निकिता चव्हाण, मी रौनक सिटीमध्ये राहते. रौनक सिटीमध्ये आमचे लहान लहान मुलं गार्डनमध्ये खेळतात. त्या गार्डनमध्ये खेळता खेळता एका लहान मुलाला शॉक लागून तो तिथे पडला. आता तो इतका सिरियस आहे की त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. उद्या बरेच आम्ही ही सगळी कंप्लेंट रौनक ग्रुपला ऑलरेडी केलेली आहे. छोट्या मोठ्या तक्रारी आहे, आम्ही सारखे मेल्स करतो, इन्फॉर्म करतो. सिक्युरिटी सगळ्या गोष्टी आहेत जे त्यांच्या अंडर अजूनही आहे, ते मेंटेन करतात. पण आम्ही एवढी कंप्लेंट करूनसुद्धा ते आमच्या कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्याने आज हे इन्सिडेंट झालं आहे. उद्या आमची अजून बरीच मुलं आहेत तिकडे खेळतात. उद्या ह्या गोष्टीवरती ह्याच्यावरती अजून मोठं काही सिरियस होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही मनापासून एक बाईट देतो आहे की ज्याच्याने आम्हाला त्याचा न्याय मिळावा. आणि आम्ही त्याच्यासाठी इथे पोलीस स्टेशनमध्ये खडकपाडामध्ये आलेलो आहे. रात्रीचा लेडीज आहे, जेंट्स आहे, हे पूर्ण रौनक सिटी सेक्टर 4मधून आलेले सगळे जेंट्स आहे. प्रत्येकाला इथे काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेच. त्या रौनकवाल्याने आम्हाला घरं तर दिली पण त्याची जी फॅसिलिटी आहे, जी कमिटमेंट केली ती अजूनपर्यंत दिली नाही. माझं नाव मयूर चव्हाण, मी राहणार D2. सदरची घटना ही आज 8:22 झाली. मुलाचं वय 12 वर्ष आहे. त्याचं नाव विहान देवरे म्हणून आहे. ही घटना इथे वारंवार घडतात. मागे पण असंच एक लहान मुलाला करंट लागला होता आणि आम्ही सदरची कंप्लेंट ही रौनक बिल्डरकडे दिली होती. पण बिल्डर याच्यामध्ये दुर्लक्ष करत आहे आणि अशा घटना वारंवार होत आहे. सदरचा मेंटेनन्स बिल्डर आमच्याकडनं पैसे घेतो, आम्हाला फ्लॅट विकलेत, पण सुखसुविधाच्या नावाने शून्य. जर आम्ही काही कंप्लेंट करायला गेलो तर त्यांच्या दादागिरीच्या भाषा असतात. तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही करून घ्या, आम्ही बघून घेऊ, असं त्यांचे इंजिनियर आनंदराव हे नेहमी आम्हाला वारंवार धमकी देतात. पण सुखसुविधा ह्याच्यामध्ये रौनक बिल्डर हा नेहमी मागे पडलेला आहे. आणि त्यांना ही घटना 8 वाजले झाल्यापासून 8:30 वाजता आम्ही रौनकांना मेसेज केलं ग्रुपमध्ये की अशी घटना घडली आहे. पण त्यांच्याकडनं कोणीही माणूस आलेला नाही. त्यांनी याची जबाबदारी पण घेतली नाही की बाबा काय झालं, मुलगा कसा आहे. हा मुलगा सिरियस असून व्हेंटिलेटरवर आहे आणि या घटना वारंवार घडत असून इथे कोणाचा तरी मृत्यू होणार हे नक्की. पण याच जबाबदार रौनक बिल्डर राहणार. आनंदराव, सुजित दळवी हे लोक याचे जबाबदार राहणार. पुढे कधीही आम्हाला कुठलीही आपत झाली, काही झालं, कुठल्या मुलाला काय झालं, गार्डनमध्ये लहान मुलं खेळतात, गार्डनमध्ये लाईट नाही आहेत, साप असतात, मागे एका मुलाला साप चावला होता. या घटना आम्ही त्यांना वारंवार पत्रांनी कळवल्या. त्याचे पुरावे आमच्याकडे, सदरचा CCTV आमच्याकडे आहे. तरी पण रौनककडनं काही कारवाई केली जात नाही. उलट आम्हाला धमकवलं जातं तुम्हाला काय करायचं करून घ्या. असा हा बिल्डर आहे. ह्याच्यावरती माझी विनंती आहे की याच्यावर सदरची कडक कारवाई करावी. आम्ही पोलीस स्टेशनवरती आलो आहे, सदर कंप्लेंट पण केली आहे. ह्याच्यावर वाटेल आम्हाला नक्की याच्यावर काहीतरी कारवाई होईल आणि आम्ही त्याची वाट बघू. धन्यवाद. थँक्यू. आज जी रौनक सिटीमध्ये जी घटना घडली, माझा मित्र अमोल यांनी मला फोन केला की अशी घटना घडलेली आहे. एका 12 वर्षा मुलाला शॉक लागलेला आहे की पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करायची. तर मी इथं धाव घेतलेली आहे. तर इथं आल्यानंतर कळालं आम्हाला की बिल्डरनी बऱ्याच ठिकाणी यांची फसवणूक केलेली आहे. आतापर्यंत त्यांच्यासोबत कोणच नव्हतं, पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासोबत आहे, सोबत राहील शेवटपर्यंत. आणि ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या सर्व घेऊन द्यायची जबाबदारी आमची. पण जर याच्यात तुमच्या माध्यमातून मी पोलीस डिपार्टमेंटला सांगू इच्छितो की त्या बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर त्या मुलाचं काय जीवाचं बरं वाईट झालं, त्या रौनक सिटी बिल्डरला कल्याणमध्ये एंट्री देणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.